उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी पोहोचलेले आहेत आणि खरं तर आता वृक्षारोपण केलं जातं. नेमकी झाडं कशाचं वृक्षारोपण होते? हे आवाकडू आहे. हां, काय वेगळं पण आहे आवाकडून काय आवाकडू या जमिनीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची झाडे येत आहेत, फळझाडे येत आहेत, फुलझाडे येत आहेत. आणि हे आवाकडू हे आपल्याला माहीत आहे की फार पौष्टिक फळ आहे, विटॅमिनचं आहे आणि हे आहे कॉस्टली पण आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारची झाडं लावली तर त्यांचं अर्थार्जन चांगलं होईल, चांगले पैसे शेतकऱ्यांना मिळतील. अशा प्रकारचं एक भूमिका आणि भावना ठेवून ही लागवड जी आहे आवाकाडूची लागवड इथं केलेली आहे, करतो आपण आता. झाडांचं नंदनवन म्हणावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात झाडांची या ठिकाणी लागवड झालेली आहे आणि वेगवेगळी झाडं आपल्याला जिथं काही आपल्या भागामध्ये जे उगवत नाही ते सुद्धा फळझाड या ठिकाणी पाहायला मिळते. सफरचंद पण लागली आहे, सफरचंदाची बाग पण आपण लावली आहे. सफरचंद त्याला गेल्या वर्षी लागली होती आणि याही वर्षी आता सफरचंदाची त्याला म्हणजे सफरचंद लागतील. आणि त्याचबरोबर आवाकडू आहे, सफरचंद आहे, आपलं आंबा आहे, काजू आहे, जांभूळ आहे, आवळा आहे, त्याचबरोबर आपलं अगरूड आहे, चंदन आहे, रक्तचंदन आहे. मला वाटतं भरपूर प्रकारची झाडं या ठिकाणी आपण लावलेली आहेत सगळीकडे आणि नवीन नवीन व्हरायटी ज्या आहेत या ठिकाणी आपण लावतो आहे, जेणेकरून ह्या भागामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं येऊ शकतात आणि ती त्याचा ग्रोथ होऊ शकतो आणि लोकांना या भागातल्या शेतकऱ्यांना कधी हे अशा प्रकारचे फक्त आता इकडे काय भात आणि नाचणी वरी याच्याशिवाय दुसरं पीक नव्हतं, परंतु आता ह्या भागामध्ये बारमाही शेतकऱ्याला शेती करता आली पाहिजे. मग हरभरा असेल, गहू असेल, इतर पीक. इथं ऊस पण चांगला प्रकारचा येतो, ऊसही लावला आहे त्या ठिकाणी. तर एकंदरीत मला वाटतं सर्व प्रकारची झाडं या भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो. बटाटे, कांदे, मिरची, भाजीपाला जो आहे तो हिरवा भाजीपाला अगदी सगळं या ठिकाणी उगवतं. त्यामुळे ही जमीन जी आहे ही जमीन शेतीला पोषक आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं बऱ्यापैकी आपला इथं कायापालट झालेला पाहायला मिळतं. अनेक विकास कामं जी आहेत ती या ठिकाणी झपाट्यानं होऊ लागलेली आहेत. पुलांची आता या ठिकाणी 2 ते 3 पूल जवळपास आता तयार होत आहेत. काय याविषयी सांगाल की पर्यटनाच्या अनुषंगानं आता महोत्सवाचं पण एक आयोजन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलं जातं? खरं म्हणजे ह्या भागातला मी नेहमी सांगतो की तरुण जो आहे रोजगारासाठी इतर शहरांमध्ये, ठाणे मुंबईसारख्या शहरांमध्ये त्याला जाण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची भूमिका आणि संकल्प आमचा आहे. आणि त्यामुळे शेती तर आहे, क्लस्टर शेती. आता इकडे लँड होल्डिंग कमी जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे एकत्र शेती जे समूह शेती जी आहे, गटशेती, तिला देखील आपण प्राधान्य देतो आहे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य आपण देतो आहे. आणि हे बघा, हे सगळं जे आहे ते शेणखत आहे. त्यामुळे इथं रासायनिक खतांचा वापर बिलकुल होत नाही आहे. रासायनिक खतं बिलकुल वापरत नाही, भाजीपाल्यात पण नाही, फळझाडांमध्ये पण नाही. त्यामुळे जी विषरहित जी शेती आहे त्याला आम्ही प्राकृतिक शेती, सेंद्रिय शेतीला प्राधान्य देतो. मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड या भागात होते. यापूर्वीचे जे कलेक्टर दुडी होते त्यांनी ते सुरुवात केली. आताचे पण आपले कलेक्टर त्याला प्राधान्य देत आहेत आणि जेणेकरून या भागातल्या लोकांना शेतीबद्दल, शेतीकडे आकृष्ट करणं, गटशेतीकडे आकृष्ट करणं याच्यावर प्रशासन आणि शासन भर देत आहे. त्याचबरोबर पर्यटनाचा विषय जो आहे, पर्यटन मोठ्या प्रमाणावर इथं निसर्ग आहे बघा. इकडे प्रतापगडाच्या आपण पायथ्याशी आहोत. इकडे वासोटा किल्ला आहे, उन्हाळ्याला वॉटर स्पोर्ट्स आहेत. तिकडे वरती आपला कुठला मकरंदगड आहे, भूतेश्वर आहे प्राचीन मंदिर. या सर्व भागामध्ये जे आहे, साताऱ्याहून येता येतं, महाबळेश्वरहून इथे येता येतं. आणि हे जंगल निसर्ग जो आहे, हा निसर्ग जो आहे त्याचा आनंद लोकांना लुटता येईल. आणि म्हणून
पर्यटनाला देखील चालना देण्याचं काम या ठिकाणी होतं. म्हणून अनेक वर्षापासून जे पूल लोकांना पाहिजे होता तो पुलाचं काम जवळपास आता 1-2 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आणि पूल झाल्यानंतर या भागामध्ये येणं जाणं जे आहे वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू होतील. पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील. 3 पूल आहेत. एक तर आपण महाबळेश्वर तापोळा ते इकडे 105 गावं, दुसरं खालून जो कोकणातून रस्ता येतो हा कोकण पश्चिम महाराष्ट्र असा जोडला जातो एका दुसऱ्या पुलाने. एक तिसरा पूल जो आहे तो तापोळा ते आपटी अशा प्रकारचे हे रहदारीसाठी मोठ्या प्रमाणावर पुलांची निर्मिती होती आहे. ती देखील या भागातल्या पर्यटनाला चालना देईल, वाव देईल. दरवेळी तुम्ही आल्यानंतर शेकडो झाडं जी आहेत ते अशा वृक्षारोपण असेल किंवा भळ झाडं जी आहेत ते तुम्ही लावत असता. वारंवार ह्या गोष्टीवरनं टीका केली जाते चुकीच्या पद्धतीनं. म्हणजे तुम्ही शेती आता जन्मभूमीच तुमची ह्या भागातल्या शेतीतलं तुम्ही कायम रमलेला आहे, पण वारंवार विरोधकांकडून टीका आता त्यांना काय काम नाही आहे ना, कामधंदा नसला की ते अशा प्रकारची टीका करत असतात आणि मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी माझं काम करतो. मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे. बरोबर, मी नेहमी मला त्याचा अभिमान आहे. आणि गावी आलो की मी प्रत्येक वेळेला आज झाडं लावण्याचा प्रोग्राम माझा असतोच. कारण जेवढी आपण वृक्ष लागवड करू, आता जे काही क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हा याचा फटका आपण खातो आहे आणि प्रत्येकाने वृक्षारोपण केलं पाहिजे. प्रत्येकाने वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. मग ते फळझाडं असतील, फुलझाडं असतील, इतर जी काही नैसर्गिक झाडं असतील, या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणावर लागवड केली तर भविष्यामध्ये आपली जी काही पुढची पिढी आहे त्याला आपण काहीतरी आणि त्यांना देखील अशा प्रकारच्या याच्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचं जतन करणं याची शिकवण मिळेल. त्यामुळे मी विरोधकांकडे काय लक्ष देत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. अधिवेशन आता महिनाभर चालणार आहे आपलं, काही विशेष तुम्ही काय प्लॅन आहे तुमचं, नियोजन वगैरे काय तरतूद वगैरे? आमच्या ज्या योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवणं आणि डेव्हलपमेंट, विकास यालाच आम्ही प्राधान्य देतो. विकासाला प्राधान्य देतोय. जो विकास थांबला होता मागे म्हणजे महाविकास आघाडी, त्याला आम्ही चालना दिलेली आहे आणि त्याला पुढे नेतोय. महाराष्ट्र आज आपण बघितलं की उद्योगामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोक इन्व्हेस्ट करत आहेत. आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे मंत्री MIDCचे उदय सामंत दावोसला गेले. 30 लाख कोटीचे MOU झाले आणि त्यामुळे 40-50 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे उद्योगामध्ये देखील आपलं राज्य पुढं आहे. GDPत पुढं आहे, स्टार्टअपमध्ये पुढं आहे. हे आम्ही छोट्या हाताच्या महिला ज्या आम्ही बचत महिला भगिनी आहेत त्यांना देखील आर्थिक मजबूत करणं, आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्या हाताला रोजगार देणं यावर देखील मोठं काम करतो आहे. आणि या पुढच्या काळामध्ये महिला आत्मनिर्भर होतील आणि त्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अनेक आणि महिला बचत गट जे आहेत ग्रामीण आणि शहरी भागातल्या त्यांना बळ देण्याचं काम देखील आम्ही या पुढच्या काळात करणार आहोत. एक शेवटचा की सत्ता समीकरणाचा तिढा सगळीकडचा सुटेल असं वाटतं महाराष्ट्र, कारण बऱ्याच ठिकाणी सत्ता समीकरण कुठला काय झालंय की जिंकलो आपण नाही, बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या अनुषंगाने 2-2 महायुतीचं सरकार होणार सगळीकडे, काही प्रॉब्लेम नाही. नक्कीच. खरं तर महायुतीचंच सरकार जे आहे ते या जिल्हा परिषदच्या जी काही निवडणूक झालेली आहे त्यामध्ये होणार आहे. त्यामुळं एकूणच महायुतीचं सरकार होईल असंच मत जे आहे ते यावेळी एकनाथ शिंदे साहेब यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.